नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जे शाहू महाराज पाहत होतो त्याचा आता हा दुसरा भाग आहे. मागच्या भागामध्ये आपण त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली, त्यांचं शिक्षण पाहिलं, याशिवाय सत्यशोधक समाजाविषयी त्यांनी केलेलं कार्य आपण समजावून घेतलं. आता आपण या भागामध्ये आर्य समाजापासून सुरुवात करणार आहोत. आर्य समाज, ज्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची शाखा शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये स्थापन केलेली होती, त्याचप्रमाणे या आर्य समाजाची सुद्धा शाखा शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये स्थापन केलेली होती. मग ही शाखा केव्हा स्थापन झाली होती हे आपण समजावून घेऊया. तर सुरुवातीला लक्षात घ्या, 1918 मध्ये आर्य समाज 1918 मध्ये कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन करण्यात आलेली होती. आणि ही शाखा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली होती याचा जर आपण विचार केला तर त्यांचं नाव होतं D.T. मालक. यांच्या अध्यक्षतेखाली आर्य समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. आर्य समाजाची नुसती शाखाच शाहू महाराजांनी सुरू केली नाही, तर या आर्य समाजाचं गुरुकुल सुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी मी फक्त गुरुकुल लिहीन, पण हे आर्य समाजाचं गुरुकुल स्थापन करण्यात आलेलं होतं कोल्हापूरमध्ये, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी आर्य समाजाचा जर विचार केला तर शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असेल, कोणत्या संघटनेचा असेल तर तो आर्य समाजाचा होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असंही म्हणता येईल की सर्वात जास्त प्रभाव कोणत्या संघटनेचा होता असं जर तुम्हाला विचारलं तर आर्य समाजाचा प्रभाव सर्वात जास्त शाहू महाराजांवरती होता, हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं की शाहू महाराजांवर या आर्य समाजाचा प्रभाव सर्वात जास्त होता, पण हे जे गुरुकुल स्थापन करण्यात आलेलं होतं कोल्हापूरमध्ये आर्य समाजाचं, तर त्या गुरुकुलामध्ये एका अनाथालयाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. आणि त्या अनाथालयाचं नाव होतं कर्नल वूड हाऊस अनाथालय. या गुरुकुल याच्यामध्ये एक अनाथालय स्थापन करण्यात आलं आणि त्याचं नाव होतं कर्नल वूड हाऊस. अशा प्रकारे आर्य समाजाच्या गुरुकुलाची स्थापना केली, त्या गुरुकुलामध्ये अनाथालयाची स्थापना केली आणि त्या अनाथालयाचं नाव होतं कर्नल वूड हाऊस. आणखी एक तलाव होता कोल्हापूरमध्ये की त्या तलावाजवळ या शाहू महाराजांनी आर्य समाजाच्या शाखांची स्थापना केलेली होती. म्हणजे असं म्हणता येईल की आर्य समाजाच्या ज्या शाखा आहे त्या शाखांची एक मोठी वसाहत या तलावाजवळ शाहू महाराजांनी निर्माण केलेली होती आणि त्या तलावाचं नाव होतं पन्हाळा तलाव. आर्य समाज शाखा याची वसाहत निर्माण केली होती या ठिकाणी पन्हाळा तलावाजवळ. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हाही मुद्दा लक्षात येईल की आर्य समाजाबद्दल की पन्हाळा तलावाजवळ आर्य समाजाच्या शाखांची मोठी वसाहत निर्माण करण्यात आलेली होती. याशिवाय एक कॉलेज असं होतं की ते कॉलेज शाहू महाराजांनी आर्य समाजाकडे हस्तांतरित केलेलं होतं. मग ते कॉलेज कोणतं आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. तर या कॉलेजचं नाव होतं राजाराम कॉलेज. 1918 मध्ये हे राजाराम कॉलेज कधी हस्तांतरित करण्यात आलं होतं तर 1918 मध्ये आर्य समाजाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. याशिवाय एका ठिकाणी भरलेल्या आर्य धर्म परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा शाहू महाराजांनी भूषवलेलं होतं. मग ते अध्यक्षपद कधी भूषवलं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1920ला गुजरातमधलं एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी शाहू महाराजांनी आर्य धर्म परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि त्या ठिकाणाचं नाव होतं भावनगर. आता या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं आहे. भावनगर 1920ला ही परिषद
झालेली होती. आर्य धर्म परिषद असं आपण म्हणूयात याला. आर्य धर्म परिषद गुजरातमधील भावनगर या ठिकाणी 1920ला परिषद झालेली होती. तर या आर्य धर्म परिषदेचं अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले येतील की या आर्य समाजाविषयी. तर हे आपल्याला सगळ्या जर गोष्टी माहिती असतील मुळामधून तर आपल्याला त्याच्यावरचा प्रश्न नक्की सोडवता येईल. पहा, आर्य समाजाची शाखा तेव्हा 1918 मध्ये, त्याचे व्यवस्थापक डी.टी. मालक. त्याच्यानंतर गुरुकुलची सुद्धा स्थापना केली, आर्य समाजाच्या गुरुकुलाची. त्याच्यामध्ये एक अनाथालय स्थापन करण्यात आलं. त्या अनाथालयाचं नाव होतं कर्नल वूड हाऊस. पन्हाळा तलाव होता. या पन्हाळा तलावाजवळ आर्य समाजाच्या शाखांची एक मोठी वसाहत निर्माण करण्यात आलेली होती. एक असं कॉलेज होतं की ते कॉलेज आर्य समाजाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं होतं 1918 मध्ये, आणि त्या कॉलेजचं नाव होतं राजाराम कॉलेज. यानंतर आपण म्हटलं की सर्वात जास्त प्रभाव राजश्री शाहू महाराजांवर कोणाचा होता, तर तो आर्य समाजाचा होता. त्यानंतर आर्य समाजाची एक आर्य धर्म परिषद भरलेली होती गुजरातमधील भावनगर या ठिकाणी 1920 मध्ये, आणि त्या परिषदेचं अध्यक्षपद हे राजश्री शाहू महाराजांनी भूषवलेलं होतं. हे लक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल. आता या ठिकाणी एक प्रश्न येऊन गेलेला आहे राजश्री शाहू महाराजांवर याच्यावरती. तो प्रश्न असा होता, राज्यसेवा मुख्य 2017ला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न काय होता पहा, कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? कोणत्या धर्म संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता असा प्रश्न येऊन गेला. तर आर्य समाजाचा सर्वात जास्त प्रभाव होता, हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागेल. आर्य समाजाविषयी आपण माहिती करून घेतलं. आता आपण शैक्षणिक सुधारणा काय केल्या राजश्री शाहू महाराजांनी, त्या आपण समजावून घेऊया. शैक्षणिक सुधारणा. कोणकोणत्या सुधारणा केल्या, एक एक टप्पा आपण समजावून घेऊयात. शाहू महाराजांनी शैक्षणिक सुधारणा केल्या. शाहू महाराजांच्या अगोदर सुद्धा एक व्यक्तिमत्व होऊन गेलेलं होतं की त्या व्यक्तिमत्वानं समाजाची गरज ओळखून आपला समाज सुसंस्कृत करण्यासाठी, समाज प्रगत करण्यासाठी, समाज पाश्चात्यांसारखाच विवेकशील बनवण्यासाठी शिक्षणाची गरज ओळखली होती, आणि ते शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर धडपड केली होती. तेवढंच नाही केलं, स्वतःच प्रयत्न नाही केले तर स्वतःच्या पत्नीला सुद्धा या प्रवाहामध्ये आणलं. जनतेकडून हाल अपेष्टा सहन केल्या, पण ते कार्य आयुष्यभर पूर्ण केलं. असं एक व्यक्तिमत्व होतं महात्मा फुलेंचं, सावित्रीबाई फुलेंचं. आणि या महात्मा फुलेंनी जे शैक्षणिक कार्य केलेलं होतं, त्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव या राजश्री शाहू महाराजांवरती होता. जर प्रजा शिक्षित असेल तर त्याचा राज्याच्या राज्यकारभारावर, राज्याच्या प्रगतीमध्ये किती महत्त्व आहे, आणि प्रगत नसल्यामुळे समाजामध्ये या प्रजेचं कोणत्या प्रकारे हाल होत आहेत, या सर्व गोष्टी राजश्री शाहू महाराज जाणून होते. मग शाहू महाराजांनी स्वतःच्या प्रजेला शिक्षण देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. याशिवाय काही लोक असेही होते अज्ञानी की जे त्या शिक्षणाचं महत्त्व जाणत नव्हते, आणि मग मुलांना शाळेमध्ये पाठवत नव्हते. तर त्यांच्यासाठी शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा सुद्धा केला. त्यांच्यावरती दंड सुद्धा लादण्यात आला, आणि सांगितलं की तुम्ही जर तुमच्या मुलांना शाळेमध्ये नाही पाठवलं तर तुम्हाला एवढा दंड दर महिन्याला भरावा लागेल, आणि तुम्ही दंड नाही भरला तर तुमची मालमत्ता जप्त केली जाईल. तशा प्रकारे काहीही करून जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व समजलं पाहिजे, या दृष्टिकोनातून राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला शैक्षणिक सुधारणा केलेल्या दिसून येतात. मग सुरुवातीला आपण म्हटलं की महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव या शाहू महाराजांवरती होता. प्रभाव कोणाचा हे सुरुवातीला लक्षामध्ये ठेवायचं. महात्मा फुले यांचा प्रभाव, इथून सुरुवात झाली, प्रभाव पडला. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला असं आपण म्हटलं. तर 1916 मध्ये हा कायदा करण्यात आलेला होता. 1916 मध्ये
सक्तीच्या शिक्षणाचा कायदा ही महत्वाची गोष्ट आहे. ह्याचे टप्पे आपण पुढे उलगडत जाणार आहोत. तर ते टप्पे उलगडण्या अगोदर ही त्याची पार्श्वभूमी आहे, ते लक्षात ठेवायचं. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. 1916 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आणि त्याच्या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलं की जे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत अशा पालकांना प्रत्येक महिन्यामध्ये दंड भरावा लागेल, 2 पैसे दंड आकारण्यात यावा असा आदेश काढण्यात आला आणि सांगितलं की 30 दिवसामध्ये हा जर दंड नाही भरला तर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल आणि तशी तरतूद कायद्यामध्ये केली. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असं याला म्हणतात. आणि यावेळी जे शिक्षण अधिकारी होते ते शिक्षण अधिकारी होते D.R. भोसले. D.R. भोसले. D.R. भोसले हे शिक्षण अधिकारी होते. हे आपल्यासाठी महत्वाचं. सक्तीच्या शिक्षणाचा कायदाच नाही केला की पाहिलं समाजामध्ये एखाद्या मुलीला शाळेमध्ये पाठवण्यामागे कोणती भावना आहे हे पण समजावून घेतलं. कारण अनेक कुटुंब अशी होती की स्वतःच्या मुलींना शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवतच नव्हते. मग स्त्री शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्यायला शाहू महाराजांनी सुरुवात केली. आणि त्यावेळी एवढंच नाही केलं तर शिक्षणाधिकारी म्हणून स्त्रियांची नेमणूक केली. मग या ठिकाणी 2 स्त्रियांची आपल्याला नावं घ्यावी लागतात. त्यातलं पहिलं आहे मिस लिट किंवा मिस लिटल असाही त्याचा काही ठिकाणी उल्लेख आहे. आणि त्यांच्यानंतर येतात, मग त्यांच्यानंतर म्हणजे मिस लिट या ज्यावेळी राजीनामा दिला त्याच्यानंतर येतात एक मराठी स्त्रीला शिक्षणाधिकारी त्यांनी नेमलं. त्यांचं नाव होतं रखमाबाई केळवकर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. कोणत्या 2 स्त्रिया आहेत त्या की ज्यांना शिक्षण अधिकारी म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेमण्यात आलं. रखमाबाई केळवकर हे नाव लक्षामध्ये ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे मिस लिट आणि रखमाबाई केळवकर सुरुवातीला या होत्या, या निवृत्त झाल्या. त्यांच्यानंतर रखमाबाई केळवकर यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. अनेक स्त्रिया ज्या प्रौढ होत्या, मागासलेल्या होत्या, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी आदेश काढला. 1919 मध्ये शाहू महाराजांनी अशा स्त्रियांसाठी आदेश काढल्या. शिक्षणाची इच्छा आहे, प्रौढ झाल्यात, मागासलेल्या आहेत, सुविधा नाही आहेत, अशा स्त्रियांसाठी शिक्षणाचा कायदा केला 1919 मध्ये. आणि सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या आणि तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या जीवनाचा, तुमच्या राहण्याचा जो खर्च आहे ती सगळी व्यवस्था राज दरबार करेल. प्रौढ आणि मागासलेल्या स्त्रियांसाठी 1919 मध्ये हा कायदा केलेला होता. हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागेल. याशिवाय शिक्षण द्यायचंय, नुसतं महत्त्वाच्या ठिकाणी शैक्षणिक संस्था निर्माण करून चालणार नाही, तर प्रत्येक गावामध्ये शाळा असली पाहिजे. ती शाळा कोणी चालवली पाहिजे याविषयी नियम घालून दिला. सांगितलं प्रत्येक गावामध्ये शाळा पाहिजे आणि ती शाळा त्या गावामध्ये जो बहुसंख्य समाज आहे, बहुसंख्य जातीचा समाज आहे, त्या समाजानं ती शाळा चालवली पाहिजे असा आदेश 1913 मध्ये काढला. 1913चा आदेश. प्रत्येक गावामध्ये शाळा पाहिजे. ती शाळा कोणी चालवली पाहिजे तर त्या गावामध्ये जी बहुसंख्य जमात आहे त्या जमातीनं ती शाळा चालवली पाहिजे असे 1913 मध्ये शाहू महाराजांनी आदेश काढलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याच्या अगोदर आपण उल्लेख केलेला होता की राजाराम कॉलेज, की जे राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे हस्तांतरित करण्यात आलं. पण हे राजाराम कॉलेज जे होतं तर त्याचा इतिहास असा होता की 1851 मध्ये कोल्हापूरला एक इंग्रजी शाळा सुरू झालेली होती. 1851 एक इंग्रजी शाळा होती. हे थोडंसं आपल्या माहितीसाठी असावं. एक इंग्रजी शाळा स्थापन झालेली होती 1851 मध्ये कोल्हापूरला. आणि या शाळेचंच रूपांतर पुढे 30 वर्षांनी म्हणजे 1881 मध्ये राजाराम महाविद्यालयामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि नुसतंच ह्या महाविद्यालयाची रचना नाही करण्यात आली, तर या महाविद्यालयासाठी
राजश्री शाहू महाराज दरवर्षी काही प्रमाणामध्ये निधी देत होते. म्हणजे दरवर्षी या राजाराम कॉलेजला 50,000 रुपये खर्चासाठी दिले जात होते. याशिवाय लष्करी शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे यासाठी इन्फंट्री स्कूल सुरू केलेलं होतं. तांत्रिक शिक्षण मिळावं यासाठी जयसिंगराव घाडगे टेक्निकल स्कूलची निर्मिती करण्यात आलेली होती. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल की जयसिंगराव घाडगे तांत्रिक संस्थेची निर्मिती करण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल, त्याच्यानंतर तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावं यासाठी जयसिंगराव घाडगे तांत्रिक संस्थेची निर्मिती केलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे शाहू महाराज आपल्या शैक्षणिक कार्यासाठी कार्य करत होते. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे आपल्याकडे नोंदीत असणं किंवा त्याची नोंद असणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 1911 मध्ये त्यांनी एक आदेश काढला होता. 1911चा आदेश. 1911चा आदेश काय होता त्याच्यामध्ये सांगितलं की 15% विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा करण्यात आली. 15% विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा. या आपल्याला विधानांमध्ये याविषयी विचारण्यात येईल, तर हे विधान लक्षात ठेवायचं आहे की नादारीची घोषणा केली, त्यांच्या कार्याविषयी जर विधान विचारली तर आपल्याला हे विचारलं जाऊ शकेल. या सगळ्या गोष्टींचा विचार चालूच होता. पुन्हा लक्षात आलं की मुलांना नुसतं शिक्षणासाठी प्रवृत्त करून चालणार नाही, तर त्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल. मग काय केलं? शैक्षणिक साहित्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एक शिष्यवृत्ती मंजूर केली. तर ती शिष्यवृत्ती केव्हा मंजूर करण्यात आलेली होती हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 7 एप्रिल 1919. 7 एप्रिल 1919 शिष्यवृत्ती मंजूर केली. किती शिष्यवृत्ती देण्यात येत होती? 2,500 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. 2,500 रुपये. सर्वांगीण अभ्यास द्यायचा आहे, काम पूर्ण करायचं आहे, त्याचं मूल्यमापन, त्याचा आढावा आपण त्याला म्हणूयात, त्याचं प्लॅनिंग म्हणूयात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य चालू होत आहे. राजश्री शाहू महाराजांचा आपल्या संस्थानामध्येच जर विचार केला तर या काही सगळ्या गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसून येतील. पण आपल्या संस्थानाच्या बाहेर सुद्धा त्यांना मान दिला जात होता. त्याची 1895ची एक घटना होती. ती घटना नुसती लक्षामध्ये ठेवा की फर्ग्युसन कॉलेज जे आज आपण पाहतो त्या फर्ग्युसन कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन शाहू महाराजांनी केलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. 1895 फर्ग्युसन कॉलेज उद्घाटन. म्हणजे आपल्याला जर विधानांमध्ये हे विचारलं तर माहिती असणं गरजेचं आहे की 1895 मध्ये शाहू महाराजांच्या हस्ते फर्ग्युसन कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. आणि शाहू महाराजांनी ज्या काही शिष्यवृत्त्या दिल्या, ज्या काही आर्थिक मदत केली कॉलेज शाळांसाठी, ते फक्त आपल्या संस्थानांपुरतं मर्यादित नव्हतं. असं एक महत्त्वाचं विश्वविद्यालय सुद्धा होतं की त्या विश्वविद्यालयाला राजश्री शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. मग कुठलं होतं? तर बनारस हिंदू विश्वविद्यालय त्याचं नाव होतं. बनारस हिंदू विश्वविद्यालय. याला सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. आता पंडित मदन मोहन मालवीय यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी या कॉलेजला आर्थिक मदत करण्यासाठी राजश्री शाहू महाराजांना विनंती केलेली होती. आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेल्या विनंतीनुसार राजश्री शाहू महाराजांनी या बनारस हिंदू विश्वविद्यालयाला आर्थिक मदत केलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी 1887 मध्ये आळते महार स्कूल याची पण स्थापना केलेली होती. तर हे आपल्याला लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. आळते महार स्कूल
ची स्थापना 1887 मध्ये करण्यात आलेली होती. याशिवाय 1906 ला किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. 1906 किंग मोहमेडन एज्युकेशन सोसायटी. किंग मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा 1906 मध्ये केलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. या सगळ्याचा सर्वांगीण विचार चालू होता, पण जे शिक्षक शिकवणारे होते ते सुद्धा गुणवत्तापूर्ण असले पाहिजेत असं शाहू महाराजांचं मत होतं. आणि त्यासाठी सुद्धा उपाययोजना राजश्री शाहू महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे काय, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था केली, त्यासाठी योजना आखली, शिक्षकांची गुणवत्ता जेवढी आहे त्या गुणवत्तेनुसार शिक्षकांना पदोन्नती मिळाली पाहिजे यावरती योजना शाहू महाराजांनी आखलेली होती. एवढा खोलवर विचार शिक्षणाच्या बाबतीमध्ये राजश्री शाहू महाराजांनी केलेला होता. त्याच्यानंतर संस्कृत कॉलेज सुरू करण्याचा एक नवीन प्रयोग राजश्री शाहू महाराजांनी केलेला होता 1917 मध्ये. संस्कृत कॉलेज. एकोणीसशे 17 मध्ये हा संस्कृत कॉलेज काढण्याचा एक नवीन प्रयोग केलेला होता. आता या ठिकाणी कोणाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग झाला हा पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर करवीर शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करण्यात आलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांचंही नाव लक्षामध्ये ठेवावं लागतं. करवीर शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करण्यात आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ही महत्त्वाची घटना आहे. त्याच्या अगोदर आपण म्हटलंच की लष्करी शिक्षण द्यायचं आहे, इन्फंट्री स्कूल चालू केलं. तांत्रिक शिक्षण द्यायचं आहे, जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. तशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी लष्करी शिक्षण किंवा टेक्नॉलॉजीचं शिक्षण देण्यासाठी, तांत्रिक शिक्षण देण्यासाठी मदत केलेली होती. हे शैक्षणिक कार्य केलं. पण आपण एका गोष्टीविषयी थोडीशी चर्चा करूयात, ती म्हणजे मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, जो आपण म्हटलं 1916 मध्ये महाराजांनी हा कायदा कोल्हापूर राज्यामध्ये लागू केलेला होता. मोफत व सक्तीचा कायदा, शिक्षण कायदा. आता याचे टप्पे आहेत. हे टप्पे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी 1916 ला कोल्हापूर संस्थानामध्ये कायदा केला. जाहीरनामा पण काढला याचा. 24 जुलै 1917 मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा 24 जुलै 1917. 24 जुलै 1917 मध्ये त्यांनी जाहीरनामा काढला. जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, आता जो जाहीरनाम्यामध्ये आहे त्याप्रमाणे मी उल्लेख करतोय, त्याच्यामुळे तुम्ही समजावून घ्यायचा. जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं की येत्या गणेश चतुर्थीपासून करवीर इलाक्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतोय की करवीर इलाक्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला असं विधान आलं की असा जाहीरनामा काढला होता की येत्या गणेश चतुर्थीपासून करवीर इलाक्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात येणार आहे, तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्या इलाक्याचा उल्लेख केलेला होता? करवीर इलाक्यामध्ये. इलाका, करवीर इलाका. लक्षात येतं प्रत्येक घटना. जाहीरनामा 24 जुलै 1917 मध्ये जाहीरनाम्यामध्ये करवीर इलाक्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. सांगण्यात आलं होतं की येत्या गणेश चतुर्थीपासून करवीर इलाक्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात येणार आहे. ठीक आहे, हे झालं सुरुवातीची घटना. या ठिकाणी परीक्षेसाठी आणखी आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. मोफत सक्तीचं शिक्षण. मग
कोल्हापूर संस्थानामध्ये एक अशी संस्था होती की त्या संस्थेनं सर्वात प्रथम फी माफीची घोषणा केली. मग ती संस्था कोणती हे आपल्याला माहिती पाहिजे. पिंपरी पेठा ही सर्वप्रथम मोफत शिक्षण घोषणा, सर्वप्रथम मोफत शिक्षण घोषणा. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशी एक संस्था होती की त्या संस्थेनं सर्वात प्रथम फी माफीची घोषणा केली होती. तिचं नाव होतं पिंपरी पेठा. तर हे टप्पे आहेत. हे टप्पे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. एवढंच नाही, 21 सप्टेंबर, आता हे जस्ट 24 जुलै, 21 सप्टेंबर 1917 काय सांगण्यात आलेलं होतं. हा जो कायदा करण्यात आलेला होता तो कायदा प्रसिद्ध करण्यात आला. कायदा कधी प्रसिद्ध करण्यात आला तर हा जो कायदा आहे तो कायदा प्रसिद्ध झाला 21 सप्टेंबर 1917 मध्ये. मग याच्या अगोदर आपण 1917चा जो उल्लेख केलेला होता तर तो कायदा 1917 मध्ये या ठिकाणी प्रसिद्ध झालेला होता, प्रकाशित झालेला होता. हे लक्षात ठेवलं होतं. आता 21 सप्टेंबर 1917चा कायदा प्रसिद्ध झाला. काय होतं या कायद्यामध्ये. कायद्यामध्ये सांगण्यात आलं मुलांना जर शाळेत नाही पाठवलं तर पालकांना दरमहा प्रत्येकी 1 रुपया दंड भरावा लागेल, असं या 21 सप्टेंबर 1917च्या कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे. कायदा केला, कायद्यामध्ये तरतूद केली. किती रुपया दंड? 1 रुपया दंड. लक्षात येतं. हे लक्षात ठेवायचं. नुसता कायदा करून थांबले नाही, कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार होती. मग काय केलं. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1918 मध्ये एका खात्याची स्थापना केली. त्या खात्याचं नाव होतं शिक्षण खाते. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1918 मध्ये स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना करण्यात आलेली होती. या ठिकाणी आपण पुढच्या पेजवर घेऊयात. 1918 स्वतंत्र शिक्षण खाते. जो कायदा करण्यात आला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, त्याच्यासाठी स्वतंत्र शिक्षण खाते निर्माण करण्यात आले. आता स्वतंत्र शिक्षण खाते नुसतंच नेमून चालेल का, त्याच्यावर अधिकारी नेमावे लागतील. मग त्या ठिकाणी डायरेक्टर आणि एज्युकेशनल इन्स्पेक्टर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. डायरेक्टर व एज्युकेशनल इन्स्पेक्टर. कायदा निर्माण केला. कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी 1918 मध्ये स्वतंत्र शिक्षण खात्याची निर्मिती करण्यात आली आणि ते स्वतंत्र शिक्षण खातं चालवण्यासाठी त्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. ते वरिष्ठ अधिकारी होते डायरेक्टर आणि एज्युकेशनल इन्स्पेक्टर. अशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक या खात्यावरती करण्यात आलेली होती. आणि या आदेश जो काढला त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा झाली हे जर आपल्याला विचारलं तर या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1919 पासून सुरू झाली. प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रत्यक्ष अंमलबजावणी 1919 पासून सुरू झालेली होती. तर अशा प्रकारे हा कायदा होता 6 ते 14 वर्ष वयोगटामधील. आता विचार करा थोडासा. 1919 मध्ये हे शाहू महाराजांनी केलं होतं. पुढं भारत स्वतंत्र पण झाला. स्वतंत्र झाल्यानंतर किती वर्ष लागली. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, याला म्हणतात दूरदृष्टी. तशा प्रकारे त्या काळामध्ये या कायद्याला प्रत्यक्ष अंमलबजावणी 1919 मध्ये केली गेलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि 6 ते 14 वर्ष वयोगटामधील जी मुलं होती त्या मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यात आलेलं होतं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पहिली शाळा जी आपण म्हणतोय प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं गेलं, पहिली शाळा चिखली या ठिकाणी 18 मार्च 1918 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. चिखली
शाळा 1818 मध्ये अशा प्रकारे जे अंमलबजावणी झालेली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यात आलेलं होतं. पहिली शाळा चिखली या ठिकाणी 18 मार्च 1918 या ठिकाणी 1918 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. अशा प्रकारे हे सगळं केलं, सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. आता शेवटचा घाव घालणं बाकी होतं. सांगितलं इथून पुढं माझ्या राज्यामध्ये स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव करायचा नाही. सगळ्या मुख्याध्यापकांना आदेश दिले आणि सांगितलं की इथून पुढं सर्व जाती धर्माच्या लोकांना शाळेमध्ये समान वागणूक दिली गेली पाहिजे असा आदेश काढलेला होता राजश्री शाहू महाराजांनी. अशा प्रकारे या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांचं शैक्षणिक कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता या ठिकाणी आपण एका गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे की 2 स्त्रियांची नावं घेतली होती शिक्षण अधिकारी म्हणून. तर त्या स्त्रियांची नावं आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतील की सुरुवातीला मिस लीट किंवा मिस लिटल या शिक्षणाधिकारी होता. त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या संस्थानामध्ये एका मराठी स्त्रीची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. तर त्यांचं नाव काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. रखमाबाई केळवकर असा आपण उल्लेख केलेला होता. तर अशा प्रकारे शैक्षणिक कार्य राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यावरती एक प्रश्न आहे. हा प्रश्न आपण समजावून घेऊयात. कर सहाय्यक 2015 ला प्रश्न आला होता की मिस लिटल यांच्यानंतर शाहू महाराजांनी यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. आता तुम्हाला सांगता येईल मिस लिटल नंतर एक मराठी स्त्रीची नेमणूक करण्यात आली होती. ती मराठी स्त्री कोण होते? श्रीमंत रखमाबाई केळवकर हे नाव आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे शाहू महाराजांनी केलेलं शैक्षणिक कार्य. यानंतर आपण राजश्री शाहू महाराजांनी समाज कल्याणासाठी कोणकोणती कामं केलेली होती हे समजावून घेऊयात. त्याच्यामध्ये कुलकर्णी वतन नष्ट करणं, महार वतन रद्द करणं, अशा प्रकारे समाजाचं कल्याण होण्यासाठी काही कामं केलेली होती ते आपण पाहूयात. सुरुवातीला आपण कुलकर्णी वतनांबद्दल माहिती समजावून घेऊयात. नष्ट करण्यात आली कुलकर्णी वतन 1918 मध्ये आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी ही कुलकर्णी वतन नष्ट करण्यात आलेली होती. मग कुलकर्णी वतन नष्ट करून पुढे काय केलं याचा जर आपण विचार केला तर ही कुलकर्णी वतन बंद केली आणि त्याच्या जाग्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केलेली होती. कुलकर्णी वतन नष्ट आणि त्याच्यानंतर पगारी तलाठ्याची नेमणूक हे लक्षात ठेवायचं. पगारी तलाठी नेमले आणि हे जे पगारी तलाठी नेमलेले होते तर हे पगारी तलाठी यांची नेमणूक कायमस्वरूपी केव्हापासून करण्यात आली असं जर आपल्याला विचारलं तर 25 जून 1918 पासून करण्यात आलेली होती. हे पगारी तलाठ्यांची नेमणूक 25 जून 1918 पासून करण्यात आलेली होती. म्हणजे त्या ठिकाणी कुलकर्णी वतन बंद केली आणि 25 जून 1918 पासून पगारी तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली आणि लगेच पुढच्या महिन्यामध्ये 29 जुलै 1918 पासून 29 जुलै 1918 पासून या पगारी तलाठ्यांना कायम करण्यात आलं. पगारी तलाठ्यांना कायम करण्यात आले. अशा प्रकारे कुलकर्णी वतन रद्द करण्यात आली. 1918 मध्ये शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी ही कुलकर्णी वतन रद्द करण्यात आली. त्यांच्या जाग्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक 25 जून 1918 पासून करण्यात आली आणि या पगारी तलाठ्यांना 29 जुलै 1918 पासून कायम करण्यात आलेलं होतं त्यांच्या पदावरती. त्याच्यानंतर महार वतन रद्द करण्यात आली. महार वतन रद्द. समाज कल्याणाच्या कामांमध्ये ही महत्त्वाची कामं आपल्याला दिसून येतात. महार वतन रद्द करण्यात आलेली होती. कधी? ही महार वतन सुद्धा 1918 मध्येच रद्द करण्यात आलेली होती. यांना महार वतन म्हणजे काय? एक ठराविक जागेचा तुकडा यांना दिला गेलेला होता आणि त्याच्या बदल्यामध्ये सरकारी कामं, खाजगी कामं अशी
अनेक प्रकारची कामं त्यांच्याकडून करून घेतली जात होती आणि त्यांची पिळवणूक केली जात होती. तर अशा प्रकारे त्यांच्यावरचा हा अन्याय दूर करण्यासाठी 1918 मध्ये महारवतनं रद्द करण्यात आली आणि त्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी अस्पृश्यांच्या नावावरती करण्यात आलेल्या होत्या. अशा प्रकारे कुलकर्णीवतनं आणि महारवतनं 1918 मध्ये रद्द करण्यात आलेली होती. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न ASO पूर्व 2011चा यांनी महारवतने रद्द करण्याची घोषणा केलेली होती. आता या ठिकाणी सहज उत्तर हे शोधण्यासारखं आहे की छत्रपती शाहू महाराज यांनी महारवतनं रद्द केलेली होती, कुलकर्णीवतनं रद्द केलेली होती. याशिवाय शाहू महाराजांच्या कार्यामध्ये राज्यकारभाराची घडी बसवता यावी की याशिवाय आपण ज्याप्रमाणे म्हटलं की तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी जयसिंगराव घाडगे तांत्रिक संस्था, लष्करी शिक्षण मिळावं म्हणून इन्फंट्री स्कूल सुरू केलं, त्याचप्रमाणे राज्यकारभाराचं शिक्षण मिळावं म्हणून पाटील शाळांची स्थापना केलेली होती. पाटील शाळा उद्देश काय? राज्यकारभाराचे शिक्षण प्राप्त व्हावे. राज्यकारभाराचे शिक्षण केव्हापासून हे केलेलं होतं? पाटील शाळांची निर्मिती ते 1912 मध्ये पाटील शाळांची निर्मिती करण्यात आलेली होती राज्यकारभाराच्या शिक्षणासाठी. अशा प्रकारे या ठिकाणी राज्यकारभाराची घडी बसवता यावी आणि म्हणून 1912 मध्ये पाटील शाळांची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या ठिकाणी शाळेला नुसती चालनाच दिली नाही तर हा राज्यकारभार संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर कसा असावा यासाठी दिल्ली दरबार पाटील शाळा असे नाव देण्यात आलेलं होतं. हे पण लक्षात ठेवायचं. काय नाव देण्यात आलेलं होतं? तर दिल्ली दरबार पाटील शाळा असं नाव देण्यात आलेलं होतं. तर हे लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी 1912 मध्ये ज्या पाटील शाळांची निर्मिती केली हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. नुसती पाटील शाळांचीच निर्मिती नाही केली, तलाठी शाळांची सुद्धा नेमणूक केलेली होती, स्थापना केलेली होती. तलाठी शाळा 1918 मध्ये या तलाठी शाळांची स्थापना करण्यात आलेली होती. तलाठी शाळा 1912 मध्ये पाटील शाळा, तलाठी शाळा 1918 मध्ये. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 1918 मध्ये तलाठी शाळांची म्हणजे आपण उल्लेख केला होता की कुलकर्णीवतनं बंद केली आणि त्या जागी पगारी तलाट्यांची नेमणूक केलेली होती. तर त्याच वर्षी तलाठी शाळांची सुद्धा नेमणूक केलेली होती की त्याच्यातून तलाट्यांची निर्मिती व्हावी. तशा प्रकारे तलाठी शाळांची स्थापना 1918 मध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे संस्थानामधील कुलकर्णीवतनं बंद करून टाकली. त्या जागी पगारी तलाट्यांची नेमणूक केली. 25 जून 1918चा आपण उल्लेख केलेला होता. त्यानंतर 29 जुलै 1918ला हे तलाट्याचं जे पद आहे ते पद कायम करण्यात आलं, कायम स्वरूपी करण्यात आलं. हे जे तलाट्याचे वर्ग चाललेले होते त्या तलाठी वर्गामध्ये अस्पृश्य विद्यार्थी जे होते त्या अस्पृश्य विद्यार्थ्यांना दरमहा 8 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जात होते. अस्पृश्य विद्यार्थी दरमहा 8 रुपये शिष्यवृत्ती. 8 रुपये शिष्यवृत्ती अस्पृश्य विद्यार्थ्यांना दिली जात होती. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपण 2 शाळा पाहिल्या. याच्या अगोदर आपण पाहिलं पाटील शाळा. राज्यकारभाराचं शिक्षण देण्यासाठी या पाटील शाळेची स्थापना करण्यात आलेली होती 1912 मध्ये आणि त्याला दिल्ली दरबार पाटील शाळा असं म्हटलं जात होतं. त्याच्यानंतर तलाठी शाळा 1918 मध्ये कुलकर्णीवतनं बंद करण्यात आली. आपण पाहिलं 1918 मध्ये तलाठी शाळा, अस्पृश्य विद्यार्थ्यांना या तलाठी शाळेमध्ये दरमहा 8 रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये पहा प्रश्न PSI पूर्व 2012चा आहे. पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? तर शाहू महाराज. हे आपल्याला सहजपणे उत्तर या ठिकाणी देता येईल. याशिवाय
एक हॉटेल की ज्या हॉटेलचा उल्लेख तुम्ही नेहमी पाहता की राजश्री शाहू महाराजांनी एक महार व्यक्ती होती, त्या महार व्यक्तीला कोल्हापूर शहरामध्ये एक हॉटेल टाकून दिलेलं होतं. मग त्या महार व्यक्तीचं नाव काय होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्या हॉटेलचं नाव होतं सत्यसुधारक हॉटेल. सत्यसुधारक हॉटेल. कोणाला टाकून देण्यात आलेलं होतं? गंगाराम कांबळे त्यांचं नाव होतं. गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला हॉटेल टाकून देण्यात आलेलं होतं. हॉटेलचं नाव होतं सत्यसुधारक हॉटेल आणि महाराज स्वतः या हॉटेलमध्ये रोज सकाळी चहा घेण्यासाठी सुद्धा जात होते. तर अशा प्रकारे हे हॉटेल आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. याच्यावरती पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला प्रश्न आहे की अस्पृश्यता निर्मूलनाचा छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीला सत्यसुधारक हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली, जिथे ते स्वतः नेहमी जात असत. त्या व्यक्तीचं नाव काय? आता तुम्हाला ओळखता येईल का? पहा, गंगाराम कांबळे. तर अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. कधी येऊन गेला? 2015मध्ये येऊन गेलेला आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. यानंतर शाहू महाराजांनी वेगवेगळ्या कलांना आपल्या राज्यामध्ये, आपल्या संस्थानामध्ये आश्रय दिलेला होता. मग त्या कला कोणत्या होत्या हे आपण समजावून घेऊया. या कलांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शिकार, मल्लविद्या, संगीत, नृत्यकला, चित्रकला, चित्रपट अशा वेगवेगळ्या कला होत्या. की सगळ्या कलांना राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये प्रोत्साहन दिलेलं होतं. याच्यामध्ये दोन व्यक्तींची नावं घ्यावी लागतात. हे दोघंजण बंधू होते आणि या बंधूंनी कोल्हापूर या ठिकाणी चित्रपट प्रदर्शनासाठी एका सिनेमागृहाची स्थापना केलेली होती. त्याला महाराष्ट्र सिनेमा या नावाने ओळखलं जात होतं. मग हे दोन बंधू कोणते होते? तर अशा प्रकारचं आपल्याला विचारलं जाऊ शकेल कोड्यामध्ये. तर लक्षामध्ये ठेवायचं, ते दोन बंधू होते बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर. बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर हे दोन बंधू होते. यांनी 1913मध्ये या ठिकाणी सिनेमागृह स्थापन केलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 1913मध्ये सिनेमागृह. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कोल्हापूरमध्ये चित्रपट प्रदर्शित व्हावेत या दृष्टिकोनातून यांनी 1913मध्ये एका सिनेमागृहाची स्थापना केलेली होती. याला राजश्री शाहू महाराजांचं प्रोत्साहन होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शिवाजी क्लबचा आपल्याला थोडासा उल्लेख. क्रांतिकारी संघटनांना सुद्धा शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. तर ह्या क्रांतिकारी संघटना होती शिवाजी क्लब या नावाची आणि ह्या संघटनेला दरवर्षी शाहू महाराज आर्थिक सहाय्य करत होते. तर ते आर्थिक सहाय्य 500 रुपयांचं होतं दरवर्षी. 500 रुपये आर्थिक सहाय्य दरवर्षी. अशा प्रकारे यांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मोतीबाग तालीम महत्त्वाची ठरते की जिची स्थापना 1895मध्ये शाहू महाराजांनी केलेली होती. मोतीबाग तालीम, मल्लविद्येला प्रोत्साहन मिळावं म्हणून 1895मध्ये मोतीबाग तालमीची स्थापना राजश्री शाहू महाराजांनी केलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय खासबाग कुस्ती आराखडा होता, ज्याची स्थापना शाहू महाराजांनी 1912मध्ये केली. खासबाग कुस्ती आराखडा 1912मध्ये. खासबाग कुस्ती आराखडा 1912मध्ये या खासबाग कुस्ती आराखड्याची त्यांनी स्थापना केलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ही जी खासबाग आपण उल्लेख केला,
या खास बागेच्या बाबतीत आपल्याला आणखी अशा प्रकारे सांगता येईल की 1912 मध्ये हे घडलं होतं, पण 1912 नंतर लगेच 3 वर्षांनी 1915 मध्ये आणखी एक प्रकारे म्हणजे या ठिकाणी पॅलेस थिएटरची निर्मिती करण्यात आलेली होती. 1915 मध्ये या खास बागेमध्येच पॅलेस थिएटर उभारण्यात आलेलं होतं. पॅलेस थिएटर उभारण्यात आलेलं होतं 1915 मध्ये. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे जे पॅलेस थिएटर होतं ते नाट्यगृह होतं आणि त्या नाट्यगृहामध्ये नाटकं केली जात होती. तर अशा प्रकारे याची रचना करण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. नाट्यगृह, पॅलेस थिएटर हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. याशिवाय आपल्याला याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी सांगता येतात की एक गायन समाज ही संस्था होती. ती गायन समाजाची संस्था सुद्धा या ठिकाणी कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापन झालेली होती. याशिवाय एक क्लब होता, देवल क्लब. देवल यांची नावं लक्षामध्ये ठेवायची. या क्लबचं वैशिष्ट्य असं होतं की संगीताला वाहून घेतलेला क्लब हा होता. तर अशा प्रकारे 1892 मध्ये या देवल क्लबला सर्व प्रकारची आर्थिक मदत राजश्री शाहू महाराजांनी केलेली होती. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की वेगवेगळ्या कलांना राजश्री शाहूंनी आपल्याला मदत केलेली दिसून येते. याशिवाय आणखी जर आपल्याला विचार करायचा तर चित्रकलेचे क्षेत्र जे होतं त्याला सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं दिसून येतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला आबालाल रहमान यांचा विचार करावा लागतो चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये. आबालाल रहमान यांचा विचार करावा लागतो. यांचा चित्रकलेच्या क्षेत्राशी हे संबंधित होतं. चित्रकला क्षेत्र याच्याशी संबंधित होतं. तर यांना सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलेलं होतं आणि यांना दरबारी चित्रकार म्हणून यांचा गौरव केलेला होता शाहू महाराजांनी. दरबारी चित्रकार म्हणून यांचा गौरव शाहू महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये केलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि शाहू महाराजांच्या बाबतीत आपण म्हटलं की कुस्ती आराखडा, तालिमीची स्थापना केली. तर मल्लविद्येचे पोशिंदे म्हणून कोणाला ओळखलं जातं असं विचारलं तर राजश्री शाहू महाराजांना ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. मल्लविद्येचे पोशिंदे म्हणून राजश्री शाहू महाराजांना ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. याशिवाय राजश्री शाहू महाराजांच्या दरबाराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी काही नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. त्याच्यामध्ये अल्लादिया खान यांचं नाव महत्त्वाचं आहे. त्यांना अल्लादिया खान साहेब असं म्हटलं जात होतं. दरबाराच्या बाबतीत आता मी विचार करतोय की दरबारामध्ये कोणाला महत्त्व देण्यात आलेलं होतं. अल्लादिया खान साहेब यांचं होतं. याशिवाय आपण 2 पेंटर पाहिले, आनंदराव पेंटर, बाबूराव पेंटर हे 2 होते. आणि या ठिकाणी दत्तोजी साळवे यांचंही नाव या दरबारामध्ये ते कलाकार म्हणून घेतलं जातं. तर दत्तोजी साळवेंचं सुद्धा नाव या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. दत्तोजी साळवे. आणि 2 नावं आपण अगोदर घेतलेली होती, बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर. यांची नावं लक्षात ठेवा. तर कलांसाठी जे प्रयत्न केले राजश्री शाहू महाराजांनी तर अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात.